नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं. आपण पाहतो पुष्पा तळावर आलेले असते व ती खूप रडत असते. मामा तिला बोलू लागतात, तू कुठे गेले होतीस आणि इथून पळून का गेले होतीस, आणि पुढे असं पळून तू काय करणार आहेस. आपल्याला संकट येतात, त्याला सामोरं जायला पाहिजे. जीवनात कठीण तर येणारच, संकट तर येणारच, त्याला तोंड द्यावं लागतं. आणि मी बसलो आहे नव इथं, आणि तू इथूनच जाते पळून. पुष्पा बोलू लागते, मामा चुकलं माझं, मला काय डोक्यात तेव्हा समजलं नाही. आणि हे सर्व लोक बोलत होते वाटेल तसे, मग तेव्हा मला डोक्यात सुचलं नाही, मी गेले पळून. मामा माफ करा मला. पुढे मामा बोलतात, बरं ठीक आहे, तू जा आणि काहीतरी काम कर, म्हणजे तुला डोक्यात येणार नाही तसलं काय. पुढे आपण पाहतो रमेशचा मसाल्याचा व्यापार अगदी उत्तम प्रकारे चाललेला असतो व त्याची पत्नी म्हणते, मी आता चटणीचा बी व्यापार करणार आहे, त्याचं सर्व सामान आणलेलं आहे. रमेश तिला बोलतो, मग कर की, इथं काय सांगत आहेस मला, तुला काय करायचं ते कर. रमेश पुढे बोलतो, मी आता खूप व्यस्त आहे, बघतेच नव्हे ते व्यापार कसा चालला आहे. सर्व इथं लाईनीत उभा आहेत आणि त्यांना मसाला द्यायचा आहे, तू तुझं काम कर. एक जण रमेशला विचारू लागतो, काय रमेश, तुझ्याकडे पैकंसुद्धा नव्हतं आणि इतका मसाला कुठून आला तुझ्याकडे, आणि व्यापारसुद्धा करत आहेस, चांगलंसुद्धा चालत आहे. रमेश म्हणतो, आता चाललं आहे बघ, दिवसरात्र काम करतो आहे मी म्हटल्यावर चालणार चांगलं. तर तो माणूस बोलतो, तू बाळूमामांकडे गेलता म्हणे, तिथून तुला आशीर्वाद वगैरे मिळालं असं समजलं. रमेश म्हणतो, तसं काय बी नाही, आणि कोणाला बी काय बी सांगू नको, मी स्वतःचं कष्ट करतो या इथं, आणि मसाल्याचा धंदा माझ्या डोक्यामध्ये होताच, मामाने फक्त सांगितलं आणि तेव्हापासून मी चालू केला आहे. आणि लोकांना काय बी सांगू नको, मी स्वतःचं रात्रंदिवस इथं राबतो या, मामा कुठे काय मदत करतात माझी. रमेशची पत्नी म्हणते त्या माणसाला, अहो तुम्हासनी माहीत आहे ना कसं काय झालं आहे ते, मग कशाला उगाच, जावा तुम्ही तुमच्या वाटेला. इकडे मामा म्हणतात, हे बघा मी देतो या, फक्त घेणाऱ्यांनी घेतलं पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे, उपयोग केला पाहिजे. आणि जसं देतो या तसं मी काढूनसुद्धा घेतो या, म्हणून दिलेल्याचा चांगला मान राखा, दिलेल्या वस्तूला चांगलं जपा, म्हणजे चांगलं राहील. पुढे मामा दादूला विचारतात, आपण भंडारा करणार होतो ना मग काय झालं त्याचं, कुठंपर्यंत आलं. तर दादू म्हणतो, मामा तुम्हीच तर दिवस सांगणार होता चांगलं बघून, ते काय तुम्ही सांगितलं नाही. मामा म्हणतात, असं का, बरं ठीक आहे, आता येत्याला एकादशीला आपण भंडारा घालू आणि ते सर्वांना सांगा, आणि सर्वजण तयारीला लागा. सर्व लोक उठतात व ते मामाचा नमस्कार करतात व ते घरी जाऊ लागतात. मामा त्यासनी बोलतात, बरं ठीक आहे, आता येत्याला एकादशीला सर्वजण तयारी करून या, भंडाराला या. पुढे सकाळ होते. दादू विचारू लागतो, आता कसं कसं काय काय तयारी करायची, कोण कोण काय कामं करणार आहेत, सर्व विचारू लागतो. दत्तू म्हणतो, मी सगळ्यांना सांगावा धाडतो बघ. पुष्पा म्हणते, आम्ही इथले सर्व कामं करतो, स्वयंपाक करायचा, चिरून द्यायचं काय असेल तर सर्व आम्ही बघतो. पुष्पा बोलते, दादू तुम्ही तेवढं किराणाचं बघा, म्हणजे आपलं काम समद होऊन जाईल बघा. तेवढ्यात तळावर चिमप्पा येतो व तो किराणाचं काही सामान घेऊन आलेला असतो व सर्वांना सांगू लागतो, मी काही घेऊन आलेले आहेत, धान्य वगैरे, ते सर्व घ्या, आणि हा पहिला राऊंड आहे, दुसऱ्यांदा फेरीला मी आणखीन काही लागेल ते घेऊन येईल. दत्तू व दादू बोलू लागतो, अरे चिमप्पा भाऊ, तू हे एवढं केलं, लई झालं, आणि काय लागतं या ते बघतो आणि तुला सांगतो. पुढे आपण पाहतो रमेश कपडे वगैरे घेऊन आलेला असतो. त्याची पोरगी पाहते व ती खूप आनंदी होते व म्हणू लागते, पप्पा मी असले कपडे आजपर्यंत कधी बघितलेसुद्धा नाहीत बघा, आणि आता घालायला मिळतील म्हणल्यावर चांगलं झालं. रमेशची पत्नी म्हणते, अहो तुम्ही हे समज घेऊन आलेले आहात, आधी आपण मामांना काहीतरी द्यायला पाहिजे होतं, आणि आता दिवस ठरला आहे भंडाऱ्याचा, येत्याला एकादशीला या तुम्ही पण. तर रमेश म्हणतो, मला का पैक जास्त झाले आहेत का, मामांना काहीतरी द्यायचं बोलतेस आणि नुसता मामा मामा करत असतेस. रमेशची पत्नी म्हणते, अहो असं का बोलताय,
मामांमुळेच तर आपलं समद चांगलं चाललं आहे ना हो, आणि तुम्ही त्यासनीच असं बोलताय. तर रमेश म्हणतो, हे बघ, तू सारखं सारखं मामाचं नाव काढायचं नाही. मी रात्रंदिवस इथं राबतो या आणि तू मामाचं नाव काढते. मला का पैकं जास्त झालेलं नाहीत. मी मामांसाठी काय बी घेणार नाही. तळावर आपण पाहतो दादू चिमप्पाला सांगत असतो, आता येत्याला एकादशीला तुम्ही या आणि रमेशला बी सांगा. चिमप्पा म्हणतो, आम्ही रमेशकडे गेलो होतो पण तो काय घरी नव्हता. दादू बोलू लागतो, नाही तुम्ही गेला तर त्याला सांगावं धाडा की त्याला एकादशीला आपल्याला भंडारा आहे इथे आणि यावं लागल. चिमप्पा म्हणतो, बरं ठीक आहे, मी सांगतो तसे. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.